माझ्या आयुष्यामध्ये मी 14 निवडणुका लढलो. दुर्दैवानं किंवा सुदैवानं लोकांनी मला 14ही वेळा निवडून दिलं. निवडणुकांमध्ये चिन्ह बदलली, पण आज या सगळ्या खुणा बदलूनही आम्ही जिंकू शकलो, जिंकून आलो. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही. हे शब्द आहेत शरद पवारांचे आणि त्यांच्या बोलण्याचा विषय होता त्यांचं निवडणुकांमधलं अपराजित राजकारण. बैलजोडी, चरखा, गायवासरू, हात आणि घड्याळ. पवारांची निवडणुकांमधली चिन्ह बदलत गेली, पण निकालात नावापुढे विजयी लागणं नाही. आज अजित पवारांच्या बंडानंतर त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असली तरी राजकीय महत्त्व मात्र तसूबरही कमी झालेलं नाही. निवडणुकांच्या राजकारणात तर पवारांनी भल्या भल्यांना चितपट केलं. राजकारणाच्या मैदानात पाठ न टेकवलेला मल्ल ही त्यांची ओळख अबाधित राहिली. पण शरद पवारांना एका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. पवारांचा निवडणुकीत पराभव ही गोष्ट सहसा पटत नाही, पण हा किस्सा माहीत असणारे आजही विचार करतात, पवार हरले असं त्यावेळी नेमकं काय झालं होतं. हा किस्सा तोच. एक निवडणूक अशी झाली जिथे शरद पवारांचा पराभव झाला होता. तारीख 29 सप्टेंबर 2004. ठिकाण कोलकात्यातलं ताज बेंगॉल हॉटेल. क्रिकेट, राजकारण आणि क्रिकेटमधलं राजकारण कळणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाचे डोळे तेव्हा या हॉटेलकडे लागलेले, कारण त्या दिवशी फैसला होणार होता बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा. केंद्रीय मंत्री आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असणारे शरद पवार रिंगणात होते. पवार निवडणूक लढतायत म्हणजे विजय नक्की, अशी परिस्थिती मात्र त्यावेळी नव्हती, कारण समोर आव्हान होतं बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष जगमोहन दालमियांचं. खरं तर त्याच वर्षी दालमियांची बीसीसीआय अध्यक्ष म्हणून टर्म संपली होती, पण त्यांना बीसीसीआयवरचा होल्ड काही सोडायचा नव्हता. म्हणूनच त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आपला माणूस हवा होता. शरद पवारांच्या विरोधात त्यांनी मैदानात उतरवलं रणबीर सिंग महेंद्रा यांना. महेंद्रा यांचे वडील बन्सीलाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री. केंद्रात मंत्रिपदाचा अनुभव थोडक्यात मोठी असते, पण महेंद्रा यांची खरी ताकद होती त्यांच्या पाठीमागं उभे असलेले जगमोहन दालमिया. ताकद दोन्ही बाजूला असली तरी निवडणुकांचं गणित सोपं नव्हतं. 2001 मध्ये जेव्हा दालमिया बीसीसीआयचे अध्यक्ष झाले होते, त्यावेळी त्यांच्या विरोधात पराभूत झालेल्या AC मुथय्या यांनी मद्रास हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. बीसीसीआयच्या निवडणुका बीसीसीआय अध्यक्षांच्या निरीक्षणात न होता एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या निरीक्षणात व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयानं त्यांची ही मागणी मान्य करताना 2004 सालच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश S मोहन यांची बीसीसीआयच्या निवडणुकांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. दालमियांना हे जड जाणार असं बोललं जात होतं, पण दालमिया म्हणजे कसलेले गडी. निवडणुकीच्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या वकिलांकरवी मद्रास उच्च न्यायालयाकडून आधीच्या निर्णयावर स्टे आणला होता. या नाट्यमय स्टेमुळे निवडणुकीची सगळी सूत्र आपल्याकडेच राहतील याची व्यवस्थित काळजी दालमियांनी घेतली होती. पण न्यायाधीश मोहनही मागे हटणारे नव्हते. जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रत बघत नाही तोपर्यंत बैठकीचं सभागृह सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. या सगळ्या घडामोडींमुळे सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या बैठकीचं कामकाज संध्याकाळचे 4:30 वाजले तरीही सुरू झालेलं नव्हतं. तोपर्यंत पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडलेल्या. राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून किशोर रुंगटा आणि ललित मोदी या दोघांनीही आपणच मतदानात संघटनेचं प्रतिनिधित्व करणार असल्याचा दावा केला होता. हा मताधिकार कोणाला द्यायचा हे ठरवण्यासाठी दालमियांनी माजी न्यायाधीश BP मुखर्जी यांना पाचारण केलं. मुखर्जी यांनी ललित मोदींचा दावा फेटाळून लावला आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून किशोर रुंगटा यांना मतदानाचा अधिकार दिला. आता मोदी हे पवार गटातले तर किशोर रुंगटा हे दालमियांच्या जवळचे समजले जायचे. साहजिकच दालमियांच्या पारड्यातलं एक मत वाढलं होतं, तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आगाशे यांना मतदानाचा अधिकार नाकारल्यानं पवारांच्या पारड्यातलं एक मत कमी झालं होतं. घड्याळाचे काटे फिरत राहिले आणि संध्याकाळी मद्रास हायकोर्टाच्या आदेशाची प्रत न्यायाधीश मोहन यांच्या हाती पडली. साहजिकच त्यांना या प्रक्रियेतून बाहेर पडावं लागलं आणि कामकाजाला सुरुवात झाली. दालमियांच्या निरीक्षणात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. सदस्यांनी मतदान केलं आणि निकाल लागला. निकाल होता रणबीर सिंग महेंद्रा 14 विरुद्ध शरद पवार 15.
खरं तर एका अर्थानं निवडणूक पवारांनी जिंकली होती, पण त्यानंतर स्ट्राईकवर आले दालमिया. सगळ्यात आधी त्यांनी बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष या नात्यानं मतदान केलं आणि महेंद्रांना 15-15 अशी बरोबरी साधून दिली. मॅच टाय झाली. तेव्हा त्यांनी बरोबरीच्या परिस्थितीत कोंडी फोडण्यासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षांना असलेल्या मतदानाच्या विशेषाधिकाराचा वापर केला आणि महेंद्रा यांच्या पारड्यात आणखी एक मत टाकलं. खरं तर बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि नॅशनल क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून दालमी यांनी आधीच 2 मतं दिली होती, पण त्यांच्या विशेषाधिकाराच्या मतानं मॅच फिरली. अंतिम निकालाला रणबीर सिंग महेंद्रा 16 विरुद्ध शरद पवार 15. एका मतानं शरद पवार यांचा पराभव झाला. हा होता शरद पवारांच्या पराभवाचा किस्सा. पुढे वर्षभर महेंद्रा यांच्या रूपात बीसीसीआयवर दालमी यांचीच सत्ता होती, पण शरद पवार आपला पराभव विसरले नाहीत. नोव्हेंबर 2005 साली झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवारांचा सामना पुन्हा रणबीर सिंग महेंद्रा यांच्यासोबतच झाला, पण यावेळी निकालाला रणबीर सिंग महेंद्रा 11 विरुद्ध शरद पवार 20. पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आणि दालमी यांच्या एक हाती साम्राज्याला हादरा दिला. पुढे त्यांनी आयसीसीचं अध्यक्षपद मिळवलं. बीसीसीआयचं रूप पालटून टाकलं. एका पराभवाचा बदला शरद पवारांनी व्याजासकट घेतला. पण दालमियाही गप्प बसणारे नव्हते. त्यांनीही बीसीसीआयमध्ये कमबॅक केलंच, पण त्यांच्या कमबॅकची स्टोरी पुन्हा कधीतरी. बाकी तुम्हाला हा किस्सा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.